आजच्या विषयाकडे जाऊया. विषयाला सुरुवात करण्याआधी तर ऐकू येतोय का? म्हणजे मला एकदा सांगा. अनम्यूट करून सांगितलं तरी चालेल, म्हणजे मलाही कळेल की तुमचा आवाज मला ऐकू येतोय का? येतंय आवाज ऐकायला. येतोय सांगा. ओके, अमेझिंग. म्यूटवर जा परत एकदा. तर आवाज येतो आहे, सुरुवात करूया. तर आजचा जो आपला विषय आहे मुळामध्ये हनुमान चालीसा आणि हनुमान मॅजिक असं मी त्याला नाव दिलं होतं. कारण हनुमान खरोखर जादूसारखं अद्भुत काम करतो. कसं करतो, काय करतो ते थोडंसं बघणार आहोत. हनुमानाची ओळख, हनुमान चालिसेची ओळख आणि एकंदरीतच हे सगळं म्हणजे हनुमानाचं शास्त्र काय आहे, हनुमानाचं मंत्रशास्त्र काय सांगतं, हे बघण्याआधी भारतीय संस्कृतीमध्ये एक आपली परंपरा आहे. मंगलचरणाने आपण सुरुवात करतो. मंगलचरण याचा अर्थ कुठलाही मंगल ऊर्जा कार्यान्वित करणारा कुठलाही श्लोक किंवा पद. तर त्यांनी सुरुवात करूया. डोळे मिटून घेऊया सगळ्यांनी आणि एक सोपा श्लोक आहे आपल्या रामरक्षेतला, तोच म्हणणार आहोत. डोळे मिटून श्वासाची जाणीव. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. त्याला जोडूनच पुढचा एक श्लोक म्हणूया. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्रीरामाच्या आणि हनुमानाच्या स्मरणाने आजच्या आपल्या विषयाला सुरुवात करूया. डोळे उघडायला हरकत नाही. आता सगळ्यात पहिले आपण विचार केला असेल, की आपण मंगलचरण बघितला खरा. पण मग हा मंगलचरण बघत असताना जर हनुमान चालीसा हा विषय आहे, तर मुळात आपण रामाच्या श्लोकानी का बरं याची सुरुवात केली? असा प्रश्न साहजिक कोणाला आला असेल, तर पटकन त्याचं त्याचं महत्त्व हनुमान चालीसेत, खुद्द हनुमानाच्याच हनुमान चालीसेत सांगितलेलं आहे. हनुमान असं म्हणतो, "राम काज करिबे को आतुर." राम काज करिबे को आतुर म्हणजे ज्यांच्या कार्यामध्ये राम आहे, ज्यांच्या संकल्पामध्ये राम आहे, ज्यांच्या कृतींमध्ये, शब्दामध्ये, श्वासामध्ये राम आहे, तिथे-तिथे करिबेको आतुर, तिथे-तिथे मी आतुरतेने येईन, तिथे-तिथे मी आवर्जून येईन. त्यामुळे आपल्या एकंदरीतच वागण्यामध्ये राम कसा आहे, हे आपण आधी बघायचं आहे आणि म्हणून आपण रामाच्या एका श्लोकाने सुरुवात केली. आता राम आणि हनुमान हा विषय ज्या हनुमान चालिसेत येतो, ते पुढे आपण बघूच. पण सगळ्यात पहिले हे हनुमान, राम, हनुमान चालीसा याचं सगळ्याची सुरुवात किंवा हनुमान चालीसेचा इतिहास हे बघण्याआधी एक संस्कृत वचन सहज इथे आठवलं. संस्कृतामध्ये असं म्हटलंय, "यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलीम." जिथे जिथे रघुनाथाचं कीर्तन होईल, म्हणजे रघुनाथाचं म्हणजे रामाचं गुणगान गायलं जाईल, तिथे तिथे मी मस्तक अंजली, अंजली म्हणजे अंजली मुद्रा, नमस्कार मुद्रा करून तिथे तिथे मी सिद्ध असेन. याची सुरुवात हा जो श्लोक आहे हा वैदिक आहे, संस्कृत आहे. आता मुद्दाम आपण एक संस्कृत श्लोक घेतलाय, कारण जो आपण आजचा विषय बघणार आहोत तो मुळात अजिबात संस्कृत नाही. मग संस्कृत मंत्रशास्त्र किंवा मंत्रशास्त्र म्हटलं की त्याचा गाभा हे वैदिक संस्कृत मंत्रशास्त्र आहे, यात काही शंकाच नाही. वाल्मिकी रामायण हा विषय आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे. या वाल्मिकी सारखंच दुसरं महत्वाचं नाव म्हणजे तुलसीदास. मग तुलसीदासाचं नाव रामचरितमानस या ग्रंथाच्या निमित्ताने ऐकलं असेल. हनुमान चालिसेत शेवटी येतं, "जो यह पढे सतबार चालिसा", तिथे तुलसीदासाचा उल्लेख येतो. म्हणजे त्याचा रचयिता थोडक्यात. काही ठिकाणी अशी एक छान कथा, आख्यायिका ऐकायला येते, की या वाल्मिकीचाच दुसरं रिइन्कार्नेशन, पुनर्जन्म किंवा वाल्मिकीचाच दुसरा अवतार म्हणजे तुलसीदास. इतकं त्यांच्या रचनेमध्ये, उपमांमध्ये, अलंकार भाषेचे जे वापरलेत, त्यामध्ये साधर्म्य येतं. मग या तुलसीदासांनी जे रामचरितमानस लिहिलं आणि जे एकंदरीत हनुमानाविषयी लिहिलं, ते सगळं त्याच्या सगळ्यातून हनुमान चालीसा हा विषय येतो. संस्कृत श्लोक वाल्मिकीच्या ठिकाणी आहे, वाल्मिकी कृत आहे. पण बाकीचे जे आहे, आता हा शाबर जो संपूर्ण हनुमान चालीसा आहे, त्याची रचना खूप अद्भुत आहे मुळामध्ये आणि त्याही पेक्षा त्याची सुरुवात खूप इंटरेस्टिंग आहे, अद्भुत आहे. ती कशी ते बघूया.
आपण आजचा जो विषय आहे, वेबिनार आहे, त्याच्यामुळे आपण 3 प्रकारे 3 महत्त्वाच्या गोष्टींची ओळख हा आजचा आपला विषय आहे. सगळ्यात पहिले तर हनुमानाची ओळख, म्हणजे असे हनुमानाला आपण सगळेच जाणतो. सगळ्यांनाच माहिती आहे हनुमान कोण आहे ते. पण त्याही पलीकडे जाऊन हनुमान शब्दाचे अनेक अर्थ आहेत किंवा आपण म्हणतो संस्कृतात हनुमान शब्द वेगवेगळ्या अर्थी येतो. त्यानंतर मंत्रशास्त्रानुसार हनुमान हा शब्द ऐकलेला आहे. बजरंग हा शब्द आपण ऐकला असेल. पवनसुत हा शब्द आपण ऐकलेला असेल किंवा साधं आपण भीमरूपी आठवलं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूता प्रभंजना. एक शब्द म्हणजे हनुमानाची एक गोष्ट आहे. हनुमान चालीसा ही हनुमानाच्या अशा असंख्य गोष्टींचा खजिना आहे. आत्ता आपण वेगवेगळी नावं बघितली. शाबर शब्दाकडे येणारे आणि हनुमान चालीसेकडे येणारे. पण हनुमान चालीसेतला पहिला शब्द हनुमान याच्याविषयी आपण बोलतोय. मग हा हनुमान कोण, कुठला? तर त्याचीही नावं. आता आपल्याला प्रश्न पडेल, की एका देवतेची नेहमी लोकं ज्यांना संस्कृतीबद्दल थोडंसं अज्ञान किंवा अनभिज्ञता आहे, त्यांना असा प्रश्न पडतो, की तुमच्या देवांची एवढी नावं कशी? एकेकाची 1000 नावं, विष्णू सहस्रनाम, ललिता सहस्रनाम. तर अशी सहस्र 108 ही नावं कुठून येतात? तर आता हनुमानाच्याच भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता. एखादं नाव घ्या भीमरूपी किंवा वनारी अंजनी सुता. अंजनीचा मुलगा. मग ही अंजनी कोण? मग अंजनी पृथ्वीवर कशी आली? तिची तिथे कथा आहे. मग ती पृथ्वीवर आली आणि तिच्या पोटी हनुमानाचाच जन्म का बरं लिहिला होता? याची एक गोष्ट आहे. याचा अर्थ या देवतेचं एक नाव म्हणजे त्याच्या एकेका पराक्रमाची कथा आहे. आणि म्हणून भारतीय देवतांची 108 हजार काय लाखो नावं असतील. कारण एवढे पराक्रम गाजवलेत त्यांनी. तर गाजवलेच असतील तर तेवढी विशेषणं त्यांना आपण देतोच. जसं एखाद्या लहान मुलाला त्याच्या दिसण्यावरनं विशेषणं देतो. तशी ही विशेषणं आहेत. तर तसं हनुमानाच्या बाबतीत त्याला ही असंख्य नावं मिळाली. मुळात हनुमान हे हनुमत या संस्कृत शब्दामध्ये त्याचा अर्थ आहे. तो आपण पुढे सुद्धा बघणार आहोत. मग या हनुमानाच्या वेगवेगळ्या नावांमधनं त्याचा जो अर्थ सांगितलेला आहे, तो थोडासा आधी बघूया. हनुमान. हनुमान शब्दामध्ये हनु म्हणजे हनवटी, ज्याला म्हणतात आणि त्या हनुमानाच्या हनवटीची काहीतरी कथा आहे, जी खूप इंटरेस्टिंग आहे. ती कथा आपण का बघतो आहोत? कारण हनुमान चालीसेचा गाभा त्याच्यात आहे. हनुमान चालीसा काय घडवू शकते किंवा हनुमानाचं मंत्रशास्त्र काय प्रकारचं परिवर्तन आयुष्यात आणू शकतं. मंत्र उपचार म्हणतो की नाही आपण. मग हे मंत्र उपचार कसे? त्याच्यासाठी ती गोष्ट. गोष्ट आहे इंद्र आणि हनुमानाची. मग इंद्र आणि हनुमानाच्या गोष्टीत तो लहानगा छोटासा हनुमान त्या सूर्याकडे झेपावतो. सूर्य त्याला लालबुंद फळ वाटतं. आधी मुळात ती खूप गमतीशीर गोष्ट आहे. की सूर्यासारखा सूर्य झळाळणारा आपल्या आकाशात तो लाल-लाल सूर्य त्याला एक फळ वाटतं. त्याला भूक लागलेली असते. मग तो सूर्य घ्यायला झेपावतो आणि कोणीतरी इंद्राला सांगतं, "बघ गेला तुझा सूर्य." हनुमानाने गिळंकृत करणार तो आता. त्या क्षणी इंद्राला असं वाटतं, जर सूर्यालाच गिळंकृत केलं, तर माझी लाडकी पृथ्वी अंधकारात जाईल. इंद्राचं पृथ्वीवरती निरातिशय प्रेम आहे. मग तो काय म्हणतो, "ही जर पृथ्वी माझी अंधकारात जाईल, तर तिची जबाबदारी माझ्यावर आहे." ती थांबवण्यासाठी आपलं वज्र इंद्राच्या वज्राची ताकद माहिती असेल ऐकून तर. इंद्राचं वज्र तो हनुमानाला फेकून मारतो. म्हणजे असं लक्षात घ्या, की एके ठिकाणी सूर्य आहे, तो हनुमान पृथ्वीवरून त्याच्याकडे झेप घेतो आहे. दुसरीकडे तो इंद्र देवलोकात बसलेला आहे आणि तिथून आलेला हा वज्राघात या हनुमानाच्या हनुवटीवरती येऊन ते आदळतं. अशी त्याची एक सोपी गोष्ट आहे. मग नुसतं आदळतं नाही, त्याच्याने तो मूर्छित होतो. कारण अर्थात इंद्राचं वज्र त्याची ताकद आहेच. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वगैरे शब्द आपण ऐकतो की नाही, तसं विद्युत शक्ती असणारं हनुमानाचं वज्र. आकाशामध्ये पावसाळ्यात ज्या विजा चमकतात, त्या विजांची गोष्ट अशी की इंद्राच्या वज्रांचे आघात ढगांवरती होतात आणि त्याचा परिणाम म्हणून पृथ्वीवरती विजा चमकतात. अशी सुंदर कल्पना वेदांमध्ये येते. मग ते हे वज्र, त्या ह्या विजा आणि ते हनुमानाला लागलेलं आहे. आता तो मूर्छित झालेला आहे. मग मूर्छित झाल्यावर हनुमानाचे वडील पिता पवनसूत हा इंद्राला श्राप देतो. गोष्ट पुढे मोठी आहे, पण मुळात त्याला असं म्हणणं असतं, की "तू असं कसं माझ्या मुलाला हे करू शकतोस? विथआऊट इव्हन नोइंग तुला काही माहिती पण नाही. किती अज्ञान आहे. तुला माहिती तरी होतं का, की तो काय करत होता? मग तू एवढं मोठी कृती कशी काय केलीस?" इंद्राला अर्थात जाणीव होते, कारण पवनसूत काय करतो, म्हणजे हनुमानाचे वडील. पवन काय करतो, पवनदेव म्हणतो की नाही आपण तो.
तर पवन इंद्राला सांगतो, की "मी असं करीन, मी पृथ्वीवरचा वारा आता थांबवून ठेवणार, मी रोखून ठेवणार. तो माझ्याकडे ती शक्ती आहे. तर हे मी थांबवून ठेवीन आणि मी पाताळात निघून जातो. तुझ्या पृथ्वीवरती आता कधीही वाराच नसेल." मग अर्थात इंद्र घाबरतो आणि तिथे तो हनुमानाला सगळ्यात मोठी शक्ती प्रदान करतो. ती म्हणजे इंद्राच्या वज्राची शक्ती. त्याच्यावरूनच त्याला बजरंग हे नाव पुढे जाऊन प्रचलित झालं. तर हनुमान आणि बजरंग या 2 शब्दांमध्ये त्याच्याकडे इंद्रशक्ती आहेत. मग इंद्रशक्तींची मग ही झाली गोष्ट. आता या गोष्टींची माझं काय देणं-घेणं आहे? मला काय याच्यातून करायचं आहे? हे थोडंसं बघूया. हनुमान चालीसेतल्या हनुमान या शब्दामध्ये त्याचं हे मुळात विवेचन आहे आणि इंद्राच्या शक्ती ज्याच्याकडे आहेत. मग इंद्र म्हणजे काय? इंद्रियांचा स्वामी तो इंद्र. इंद्राची गोष्ट आपण हनुमान चालीसा समग्र शिकू तेव्हा बघणार आहोत. कारण इंद्राशिवाय हनुमानाचं काही पूर्णच होऊ शकणार नाही. मग इंद्र म्हणजे इंद्रियांच्या शक्ती. मग आपल्याकडे 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत, 10 आहेत. मग या इंद्रियांच्या शक्ती, या हनुमान आणि इंद्रियांच्या शक्ती यांची एक सांगड आहे. म्हणजे माझी इंद्रिय उत्तम रीतीने काम करायला हवी असतील, तर माझ्यामधला वायू म्हणजेच पवन, म्हणजेच अपान, उदान, व्यान वगैरे, वगैरे योगशास्त्रातले पंचप्राण त्याला म्हटलेलं आहे. प्राणवायू सुद्धा म्हणू शकतो. तर हा प्राण उत्तम काम करायला लागेल. हा एक हनुमान या शब्दाभोवती आपण बघत असताना आपल्या लक्षात येईल, की हनुमानाच्या निमित्ताने आपल्या इंद्रिय शक्तींवरती आपण काम करणार आहोत. कसं? चले वाते चले चित्तम. म्हणजे माझे हात, आता सुद्धा उदाहरणार्थ आपण हातांची उघड-झाप करतो, पायांनी चालतो, बरोबर? मग आपण काय म्हणतो, की सहजपणे आपल्याला धावता येतंय, चालता येतंय, बोटं आपली वाकू शकतात. कारण त्याच्यातला जो वायू आहे, तो खूपच समबद्ध किंवा समतोलात्मक आहे. त्याच्यामध्ये कुठलीही विषमता नाही. आपले सांधे आखडायला लागतात याचा अर्थ वायूचं काहीतरी नियमन चुकतं. ही गोष्ट तिकडे घडते. तर असं सगळं करणारा हनुमान. मग इंद्रिया आणि श्वासाचा अर्थ तर म्हणजे श्वासाचं महत्त्व तर मोठंच आहे. ते मंत्रशास्त्रात पण आपण बघणार आहोत. श्वासाचे प्रयोग आणि हनुमान चालीसा हा विषय एकत्र येतो. मग कसे प्रयोग? तर थोडक्यात जसं आता श्री सुक्तात आपण बघितलं, की एका श्वासामध्ये एक ऋचा हा विषय तर येतोच येतो. पण श्वासाचं समग्र एक-एक शास्त्र उलगडत जाते हनुमान चालीसा पुढे-पुढे जाताना. आणि श्वास, मन आणि त्याला आधारित आपल्या कृती. बलबुद्धी विद्या देहू मोही असा एक शब्द येतो. बल, बुद्धी, विद्या आणि हे सगळं देणारं. हे सगळं काही एकत्र. मग विद्या म्हणजे इंद्रियांचे विषय. इंद्रियांच्या माध्यमातून जे काही आपण ग्रहण करतो, ते सगळं काही बल म्हणजे माझ्या शरीराचं सगळं आरोग्य ज्याला म्हणतात. शारीरिक सामर्थ्य आणि आरोग्य आणि बुद्धी म्हणजे अर्थात माझे विचार करण्याची क्षमता. हे सगळं काही हनुमान आणि हनुमानाचं आणि श्वासांचं आणि इंद्रियांचं हे गणित आपल्याला देऊ शकतं. इंद्रिय हा विषय झाला. मग पुढचा विषय बघूया. चालीसा हा शब्द कुठून आला आणि मुळात हनुमान चालीसा काय आहे? मगाशी मी असं म्हटलं, की हा संस्कृत ग्रंथ नाही. संस्कृत याच्यात नाहीच आहे, कुठेच नाहीये. अक्षरं तीच आहेत, पण संस्कृत नाहीये. मग याला शाबर असं म्हटलं जातं. शाबर याचा अर्थ शाब्दिक. एक शाब्दिक शास्त्र त्याला शाबर म्हणतात. मग हे शाबर कुठून आले? शबर रामरक्षेमध्ये किंवा रामायणामध्ये शबरीचा उल्लेख येतो. ही शबरी कोण होती? शबर या एका तत्कालिक सामाजिक समूहाची एक जमात म्हणूया. विविध आदी मानवाच्या किंवा आदिवासी जमाती असतात तशासारखी म्हणू शकता एखादा कल्ट. तर या समूहाचं प्रतिनिधित्व करणारी ही शबरी होती. मग त्या शबरीची गोष्ट इतकी नितांत सुंदर आहे, की ती शबरीच्या उष्ट्या बोऱ्यांची गोष्ट आहे आणि रामाच्या मुखाचा स्पर्श त्याला होतो आणि मग रामाच्या मुखाचा स्पर्श झाल्यामुळे जे शाबर सिद्ध झाले, ती ही शाबरी विद्या. त्या शाबरी विद्येत अनेक भाषा येतात. अवध, ब्रज ह्या अत्यंत प्रचलित भाषा. हिंदीचे डायलेक्ट, हिंदीच्या बोलीभाषा असं तुम्ही त्यांना म्हणू शकता. मग अवध आणि ब्रज या भाषेमध्ये अवध म्हणजे अयोध्या प्रांताची भाषा. तर अवध भाषेमधली अत्यंत सिद्ध असे शाबर मंत्र असं एक वेगळंच शास्त्र येतं. तत्कालिक बोलीभाषांची एक पद्धती आणि तत्कालिक बोलीभाषांमधून तयार झालेले मंत्र याचं शाबर मंत्र भांडार आहे. याच्यात हजारो मंत्र आहेत. या मंत्रांमध्ये चालीसा ही एक पद्धत येते. चालीसा हिंदीत पण येतात. चालीसा सगळ्या देवांच्या आहेत. विष्णू, गणेश सगळ्यांच्या चालीसा आहेत. पण हनुमान चालीसा ही अत्यंत प्रसिद्ध आहे.
मग ही तत्कालिक बोलीभाषा आहे, त्याला रामाचा परिसस्पर्श आहे, ती सगळी गोष्ट आपण बघितली आणि रामरक्षेमध्ये एक सुंदर उल्लेख येतो. "यः कंठे धारयेत् तस्य करस्था सर्वसिद्धयः." जो कंठामध्ये धारण करेल, कंठामध्ये म्हणजे कंठामध्ये काय आहे? आपलं विशुद्ध चक्र, आपलं स्वरयंत्र. मग आपल्या विशुद्ध चक्रावरती, आपल्या स्वरयंत्रावरती जो धारण करेल, मग काय धारण करतो आपण? अर्थात मंत्रोच्चार, अर्थात मंत्र पठण किंवा एखाद्या गोष्टीचं पुनरुच्चार, आपण त्याला आवर्तन म्हणतो. म्हणजे जो विशुद्ध चक्रावरती या मंत्रांचे, या म्हणजे कुठल्याही, पण जो विशुद्ध चक्रावरती मंत्रांचे ते प्रयोग मंत्र करेल, करस्था सर्वसिद्धय, त्याच्या हाताच्या बोटांवर सगळ्या सिद्धी अशा उभ्या राहतील, असं म्हटलेलं आहे. मग सिद्धींची साधना ही हनुमानाची साधना येते. अष्टसिद्धी नवनिधीके दाता असं हनुमानाचं वर्णन येतं. मग हे झालं याची एक बॅकग्राऊंड. आता ही 40 आहे, 40 आहेत. आपण श्लोक किंवा सुक्तांमध्ये ऋचा म्हणतो. 40मध्ये दोहा आणि चौपाई येतात. कबीराचे दोहे ऐकले असतील. तर दोहा ही एक पद्धत त्या रचनेची आणि चौपाई म्हणजे ज्याला 4 ओळी आहेत आणि 4 पाय त्याला चौपाई म्हणतात. हे 40ची एक तांत्रिक रचना झाली. आता या 40ची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. मगाशी मी म्हटलं, की हनुमानाच्या पराक्रमांची जशी नावं आहेत आणि एक-एक गोष्ट आहे, तशी संपूर्ण 40मधले 40 श्लोक म्हणजे आणि त्या 40 श्लोकात असंख्य गोष्टी आहेत. पण प्रत्येक श्लोक म्हणजे एक रेमेडी आहे, म्हणजे एक उपाय आहे किंवा म्हणजे एक मंत्रशास्त्रातला उपचार आहे. भूतपिशाच निकट नाही आवे, महावीर जब नाम सुनावे. अत्यंत ताकदीचा मंत्रोपचार आहे. जेव्हा आपण कुठे रात्रीच्या वेळी प्रवास करतोय किंवा जेव्हा-जेव्हा आपल्याला असुरक्षित वाटतंय. दरवेळी भूत-प्रेत म्हणजे भूतच असा काही अर्थ नाही. अशी कुठलीही अज्ञात भीती जी आपल्याला उगाचच अज्ञात भीती वाटते आहे, अशा ठिकाणी येणारं आहे एक उदाहरण झालं. समग्र अर्थ बघताना नक्कीच कळेल. मग याच्यामध्ये थोडंसं पुढे बघूया. की एक-एक गोष्ट आहे आपण बघितलं. त्याच्यातली आता मुख्य हनुमान चालीसेतून काय-काय गोष्टी आपल्याला मंत्रोपचार म्हणून बघता येतात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं येतं हनुमान चालीसेचा उगम. कुठल्याही ग्रंथाचा उगम आहे ना, हा खूप काही ग्रंथाबद्दल सांगून जातो. हनुमान चालीसेच्या उगमाची कथा तुलसीदासाची कथा आहे. असं म्हणतात, की तुलसीदास एकदा कैदेत होता. एका यवन राजाच्या कैदेत तुलसीदास होता, अशी ही कथा सांगतात. आणि मग तो कैदेत होता आणि तो कृश झाला. कारण त्याला खाणं-पिणं नाही, काही नाही. त्याचे खूप हाल झाले. त्या यवन राजावरती काव्य करायला नकार दिला. यवन राजाचं म्हणणं काय होतं, की "अरे तुलसीदासा, तू इतका सिद्ध कवी, इतकी तू रामाचं कौतुक सतत करत असतोस, तर मी राजा आहे इथला, मग तू माझं कौतुक का नाही करू शकत?" राजाश्रय लागतो की नाही कवीला. तसं राजाश्रय देतो तो आणि म्हणतो, की "आता तू माझा कवी आहेस, तर तुला माझी स्तुती लिहावी लागेल." तुलसीदास त्याला अत्यंत नम्रपणे, भक्तीने सांगतो, की "मी राम सोडून दुसऱ्या कोणाबद्दल लिहूच शकत नाही. म्हणजे मी काही कवी नाहीये, मी राजकवी नाहीये. मला तुझा काहीही आदरातिथ्य नको, मला तुझी बक्षिसी नको, धनदौलत नको, काहीही नको. मी एक रामभक्त आहे आणि मी तेवढंच लिहू शकतो." अर्थात त्याला राग येतो. मग तो कैदेत टाकतो आणि नुसतं कैदेत नाही टाकत. कैदेत टाकून असे काही त्याचे हाल करतो, की कसं हा रामाचं काव्य लिहितो आता बघतोच मी. अशा पद्धतीची ती गोष्ट आहे. त्या गोष्टीचं मर्म असं, की अत्यंत कृश झालेला हा तुलसीदास ज्याचा ऑरा म्हणतो की नाही आपण वीक झालाय, की त्याला काही खायला-प्यायला नाही म्हणून आणि ज्याचं आता काहीच चालत नाहीये डोकं. तो शेवटी शेवटचा उपाय म्हणून म्हणतो, की "आता सोडव मला ह्याच्यातनं. मला मृत्यू येवो, काहीही येऊ दे, पण याच्यातनं मला आता सोडव तू." असं म्हणून तो हनुमानाचा धावा करायला लागतो. रामदूत आणि मगाशी म्हटलं ना, "राम काज करिबे को आतुर." तर रामाचा भक्त आहे, त्याच्यासाठी हनुमान धावून जाणारच. मग तुलसीदास त्याची आराधना आणि त्याच्यासाठी धावा करायला लागतो. तो धावा म्हणजे काय? तो भक्त आहे आणि भक्ती आहे त्याच्यामध्ये आणि त्यात तो कवी देखील आहे. तर या सख्यत्वाच्या भक्तीने सख्य भक्ती नवविधा भक्तींमध्ये येते. तो लाडक्या हनुमानाला मित्रवत मानून जणू काही त्याचं गुणगान गायला लागतो, की "अरे तू असा आहेस, तू हे केलंयस, तू ते केलंयस." आणि असं करता असं त्याच्या लक्षात येतं आजूबाजूचे पहारेकरी आणि राजाच्या त्या सगळ्या राजवृंदातले जे कोणी असतात जाणकार, ते राजाला सांगायला लागतात, की आपला जो कैद आहे, कैदखाना आहे, तिथे असंख्य वानरांनी हल्ला केलेला आहे.
मग या गोष्टीचं मर्म काय आहे? ते असंख्य वानरांचा हल्ला अर्थातच त्या कैद्यांना म्हणजे ते कैदेचे जे पहारेकरी असतात त्यांना झेपत नाही. मग त्यांना सोडून द्यावं लागतं आणि राजाला हे कळतं, की याला मला सोडावंच लागेल कारण हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे. असा तसा साधा कवी नाही. मग त्याची सुटका होते. ही झाली तुलसीदासाची आणि हनुमान चालीसाची गोष्ट. त्या कैदेत त्यांनी लिहिलेलं काव्य म्हणजे हनुमान चालीसा. मग ही गोष्ट आहे एका "छुटही बंदी महासुख होई." छुटही बंदी. आपल्याला असं कुठेही आयुष्यात वाटत असेल, की आपण एखाद्या बंदिवासात आहोत किंवा एखादं आपण म्हणतो ना स्टक फीलिंग, एखाद्या गोष्टीत अडकून पडलोय. मग ते वैचारिक असेल, मानसिक असेल, व्यावहारिक असेल, कुठे कामाच्या ठिकाणी असेल. तर सर्व प्रकारच्या गोष्टींमधून सुटका करून देणारा, हे तर झालं एक सोपं वरवरचं उदाहरण त्याचं, की जशी त्याची बंदिवासातून सुटका झाली. तर बंदिवास म्हणजे आपणच काही वेळा घातलेली आपलीच कुंपणंही असू शकतात किंवा काही बाह्य गोष्टींचीही असू शकतात. याच्यातून मार्ग दाखवणारी ही हनुमान चालीसा तशी ती काम करते. दुसरा विषय येतो हनुमानाच्या बाबतीत, तो म्हणजे त्याची स्थित्यंतरं. हनुमानाची असंख्य स्थित्यंतरं प्रसिद्ध आहेत. स्थित्यंतर म्हणजे आपण म्हणतो त्याला चेंज किंवा चेंज ऑफ पोझिशन किंवा आपण म्हणूया परिवर्तन, वेगवेगळ्या प्रकारचं परिवर्तन असेल, की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, एका पोझिशनमधून दुसऱ्या ठिकाणी अशा प्रकारे हनुमान या प्रकारे मदत करताना दिसून येतो. मग त्याची एक गोष्ट अप्सरेची आहे, "वनारी अंजनी सुता." वानरीची गोष्ट आहे. हनुमानामध्ये वानर कुळ, कपिकुळाचा कोणीतरी तो होता, बरोबर? मग या वानराची गोष्ट काय आहे? ही स्वर्गातली अप्सरा असते आणि या अप्सरेच्या काय हातून काहीतरी स्वर्गात चूक होते आणि चूक झाल्यामुळे पृथ्वीवर पाठवतात. तर गमतीचा भाग असा शिक्षा म्हणून पृथ्वीवर पाठवतात. आपल्याला खूप आवडते पृथ्वी, पण काहीतरी शिक्षा म्हणून तिला पृथ्वीवरती परत पाठवतात, की "जा, तू स्वर्गाला क्वालिफाय होत नाहीस आता." मग ती खाली येते आणि त्या श्रापातच उपश्राप कसा असतो, तसा तिला श्राप मिळतो, की "तू परत एकदा पृथ्वीवरशी जाशील, पण तुझ्या पोटी असा एक सिद्ध पुरुष जन्माला येईल, की त्यामुळे तू पुन्हा मोक्षत्वाला प्राप्त होशील." तर स्वतःच्या मातेच्या मोक्षत्वाचं कारण ठरणारा हनुमान हा मुळातच एक परिवर्तन आणि स्थित्यंतर घडवून आणणारा अत्यंत सिद्ध देव आहे. पहिली आपण थोडीशी ऐहिक गोष्टींबद्दल किंवा आपण म्हटलो मटेरियल भौतिक गोष्टींबद्दलची गोष्ट बघितली, की कसं बंदिवासातून सुटका वगैरे. याच हनुमान चालीसेत शेवटी येतं, "होय सिद्धी साखी गौरीचा, जो यह पढ़े 7 बार चालीसा, होय सिद्धी साखी गौरीचा." तो स्वतःचं शिवस्वरूप होईल. मग तुमच्या आध्यात्मिक उन्नतीचे जे, जे दरवाजे तुम्हाला उघडायचे आहेत, त्या दरवाजाची चावी, कीलक, खजिना, तो सगळ्या खजिना आणि त्या खजिन्याची चावी म्हणजे हनुमान आहे. कारण स्वतः शंकराने आणि स्वतः हनुमान चालिसेमध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे. आपल्याला माहिती आहे महारुद्र दुसरा शब्द होता, की रुद्र 11वा रुद्राचा अवतार आहे मुळामध्ये तो. त्यामुळे शिवतत्व आहेच आहे. हनुमानाच्या जन्माच्या ज्या कथा आहेत, त्याच्यामध्ये शिवाच्या वीर्यापासून हनुमानाचा जन्म ही एक महत्त्वाची कथा येते. त्या अर्थी तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचे ज्या गोष्टी म्हणून आपल्याला साध्य करायच्या आहेत, त्याच्यासाठी हनुमान चालीसा किंवा एकंदरीतच हनुमान आपल्याला निश्चित मदत करू शकतो. अप्सरेचं उदाहरण बघितलं, शंकराचं, शिवाचं उदाहरण बघितलं. सुग्रीवाचं उदाहरण बघूया. "सुग्रीवेशक कटी पातू" म्हटलेलं आहे. रामरक्षा काय म्हणते? "सुग्रीवेशक कटी पातू." कटी म्हणजे जो स्वतःच्याच वासनांमध्ये, जो स्वतःच्या विषयासक्त झाला होता आणि ज्याला रामकामाचा विसरला, पार विसरून गेला तो. हनुमानाने काय सांगितलं होतं सुग्रीवाला, "राम तुला तुझं सगळं राज्य आणि सगळं जे गेलंय ना, तुझं कुटुंब, राज्य, जे तुझ्यापासून हिरावलं गेलंय, ते परत मिळवून द्यायला मी निश्चित रामाची मदत तुला मिळवून देईन. पण त्याच्या बदल्यात तुला रामाला त्याच्या कामामध्ये मदत करावी लागेल. तुझं सैन्य आम्हाला लागणार आहे पुढे. तर हे तुला मान्य आहे का?" सुग्रीव हो म्हणाला. आणि मग जेव्हा प्रिय पत्नी अनेक महिन्यांनी ती सुंदर पत्नी त्याला भेटली, तेव्हा अर्थात तो सगळं काही विसरला आणि तिच्याच बरोबर तो राहू लागला आणि रामाचं हे कार्य विसरला. तेव्हा सुग्रीवाचं परिवर्तन घडवणारा हा हनुमान होता. त्याला आठवण करून देणारा आणि त्याला त्याची चूक उलगडून सांगणारा हा हनुमान होता. इतकी ताकद होती त्याच्याकडे. पुढे बिभीषणाचं परिवर्तन आहे. बिभीषणाला रामाची महती सांगून, की राम तुझ्या आयुष्यात येण्याने काय-काय होऊ शकतं. तर रामामुळे बिभीषण सर्वश्रुत झाला असं म्हणता येईल. तो बिभीषण आणि तो हनुमान
त्यांना त्यांची भेट घडवून आणणारा म्हणजे परत एकदा परिवर्तन. रावणाची तर गोष्ट माहितीच आहे आपल्याला. अशी असंख्य परिवर्तन. सो एनी काइंड ऑफ चेंज, एनी काइंड ऑफ आपण ज्याला स्थित्यंतर म्हणतो, हा हनुमानाचा विषय येतो. दुसरा महत्वाचा विषय येतो उड्डाण. झेप म्हणतो ना, किंवा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेण्याचं उड्डाण. मग त्याच्यात मायग्रेशन सारखा विषय आहे. नवीन काहीतरी आपण काहीतरी नवीन करतो आहोत. ती झेप असेल किंवा आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये कुठली विशिष्ट झेप असेल, असे काही उपचारात्मक गोष्टी हनुमान चालिसेमध्ये येतात. मग उड्डाणांची गोष्ट हनुमानाची खूप सुंदर आहे. सगळ्यात पहिले सूर्याकडे झेपावला ते उड्डाण आहे. सीतेसाठी लंकेला केलेलं उड्डाण आहे. मग लंकेत जाऊन रावण गर्वहरणासाठी केलेल्या असंख्य छोट्या-छोट्या उड्या आहेत. इकडून तिकडे, इकडून तिकडे. आपल्याला माहिती आहे अग्नितांडव कसं त्यांनी घडवून आणलं आणि त्या अग्नीचे एक झलक दाखवून गेला रावणाला. तिथे काहीतरी उड्डाण आहे. मूर्छित झालेल्या लक्ष्मणाला संजीवनी आणण्यासाठी गेलेला हनुमान असेल, त्याची त्याची गोष्ट माहिती असेल तर "गती से तुलना नसे." समर्थ रामदास काय म्हणतात, "गती से तुलना नसे." का? की त्याची जी गती आहे ना, म्हणजे हनुमानाच्या साधनेने, हनुमान चालिसेच्या साधनेने तुमच्या कुठल्याही विषयाने जो तुम्ही उपचारात्मक, जो तुम्ही संकल्पात्मक विषय घेतला आहात, त्यामध्ये तुम्हाला अशी काही गती मिळते, संजीवनीची गोष्ट आठवायची, की त्याला सांगितलं होतं, की ही जडीबुटी लागणार. तो अख्खा पर्वतच उचलून घेऊन आला. तो भाग वेगळा. पण त्याचं जे सगळं गणित आहे, त्याचं छान गणित उलगडून दाखवलंय त्या रामचरितमानसमध्ये, की ते किती लांब होतं आणि किती योजनं होतं आणि मग किती वेळात त्यांनी परत येणं अपेक्षित होतं. आणि मग त्याच्या जवळ-जवळ म्हणजे 4 तासात येणं अपेक्षित असेल, तर अर्ध्या तासात परत आला. हे सगळं करून एका रात्रीत सूर्योदयाच्या आत. हे कसं शक्य होईल? त्याचा डिस्टन्स आणि सगळं जरी मोजलं, तरी हे शक्य नाही. त्यामुळे गती हा एक हनुमानाचा अत्यंत महत्त्वाचा विषय येतो. तर हा विषय तिकडे आणि स्पीडी आपण म्हणतो ना, की गतिशील प्रगती. प्रगतीमध्ये गतिशीलता आणणं हा विषय हनुमानाच्या ठिकाणी येतो. बाकी त्याच्यामध्ये मगाशी जसा उल्लेख केला अष्टसिद्धी नवनिधी दाता वगैरे वगैरे विषय आहेत. पण त्याच्यानंतर एक अत्यंत महत्त्वाचा विषय हनुमान चालीसेमध्ये जो आपण शिकणार आहोत किंवा शिकलो आहोत, तो म्हणजे लोकसंग्रह आणि लोकनेतृत्व, ज्याला लीडरशिप क्वालिटीज आणि पब्लिक रिलेशन असं म्हणू शकतो. लोकसंग्रह याचा अर्थ ज्या त्या योग्य कार्यासाठी त्याच्या क्षमता हेरून त्या माणसाला जोडणं, संघटन ज्याला म्हणतात. तर ही संघटन शक्ती हनुमानाकडे अफाट होती आणि हनुमानाचं प्रतीक किती सुंदर आहे. एक मर्यादा पुरुषोत्तम राम होता. त्यांची भेट हा एक वेगळा विषय आहे, तो थोडक्यात बोलूया. पण एक मर्यादा पुरुषोत्तम राम होता. त्याचं अवतार कार्य होतं. त्याला काही बंधनं होती अवतार कार्याला, की सगळे तुझ्या सिद्धी वापरता येणार नाहीत, अशी विष्णूची अट होती या अवतार कार्यामध्ये. आणि मग त्या सिद्धींना हनुमानाला काय म्हटलं जातं? रामाचा दास म्हटलं जातं. हं. मग रामाचा दास असणारा हनुमान म्हणजे जणू काही आपल्या सगळ्या सिद्धींना ज्याने दास करून ठेवलेला आहे, तो सेवक बनून येतो. पुढे दास शब्दाचे 2 अर्थ आहेत. तिथे दास्य भक्ती सुद्धा आहे आणि तिथे दास्यत्व सुद्धा आहे. तर नंतर तो सेवा कार्यासारखा त्याच्या कार्यामध्ये रममाण होऊन आपल्या सिद्धींचा वापर रामाच्या अवतार कार्याच्या पूर्तीसाठी करतो. इथपर्यंत. सो सर्व प्रकारे नेतृत्व गुण किंवा लीडरशिप हा विषय तिकडे येतो. मग मगाचच उदाहरण घेतलं तर वानरसेना सेतू बांधण्यासाठी जी म्हणून मॅनपॉवर लागली, जे लोकसंग्रह लागले, त्याच्यामध्ये जो तो त्याच्या क्षमतांनुसार होता, की सुग्रीवाकडे काय आहे? अमुक आहे. वानरं काय करू शकतात? हे करू शकतात. असं नेमकं हेरून त्या व्यक्तीची, शक्तीची आणि त्या सगळ्या मृगयोनीची रामाला भेट घडवून आणणारा असा हनुमान होता. त्यामुळे मुळातच त्याची ताकद खूप अफाट आहे, की तुम्ही म्हणाल ते रिसोर्सेस आपण आता श्रीसुक्तात पण हा विषय बघितला होता. लोकसंग्रह किंवा संसाधन, की रामसेतूचं कार्य पूर्णत्वाला जाण्यासाठी रामाच्या सिद्धहस्त आणि रामाच्या अवतार कार्याला साजेसं असं सगळं काही जी संसाधनं हवी होती, ती मिळवण्यासाठी रामासाठी जो अखंड झटला तो हनुमान. तर अशा प्रकारे सगळ्या गोष्टी मिळवून देणं हे काम त्याच्याकडे येतच येतं. मग त्याच्यानंतर नेतृत्व गुणाला जोडूनच आणखीन हनुमान चालीसेत येणारे काही थोडक्यात विषय शेवटच्या 5 ते 10 मिनिटात बघूया. त्याच्यात एक अत्यंत इंटरेस्टिंग विषय येतो तो म्हणजे हा हनुमान मृगयोनीमध्ये आहे. त्याचा जन्म मृगयोनीतील आहे. म्हणजे जन्माचा एक भाग म्हणूया. त्याला मृगयोनी आहे, एक देवत्व आहे कारण एक अप्सरा
त्याची आई वानरी जरी असेल तरी मुळात अप्सरा आहे, मग ती वानरी आहे. पवनसुत आहे, जो देवलोकाशी ज्याचं काहीतरी ज्याची ऊर्जा देवलोकाची ऊर्जा आहे. एका मनुष्य योनीतील अवतार कार्यासाठी तो झटला असल्यामुळे मनुष्य जगत आणि एकंदरीत माणसं याच्याशी त्याचा जवळचा काहीतरी संबंध आहे. आणि एवढं करून सरतेशेवटी त्याच्याकडे अष्टसिद्धी, सगळ्या सिद्धी सुद्धा आहेत. भारतीय शास्त्रांमधला आणि संस्कृतीतला पहिला सुपर हिरो असं त्याला म्हणता येईल आपल्याला. कारण जो मुळामध्ये मृगयोनी, मनुष्य योनी आणि देवत्वाला पोहोचला इंद्रासारखा. इंद्र सुद्धा मनुष्य योनीमध्ये जन्माला आला. तर असा कोणीतरी हनुमान आहे. त्यामुळे त्या तीनही योनींची ताकद आहे त्याच्यापाशी. त्याच्याही पलीकडे हनुमान चालीसेमध्ये महत्वाचा विषय येतो. तुमच्या क्षमता, तुमची स्किल्स ज्याला आपण विद्या म्हणतो. बल, बुद्धी, विद्या देहु आणि कामकाज करिबेको आतुर तसाच गुणी आणि चातुर असे 2-4 शब्द येतात. मग विद्यावान गुणी अतिचातुर असं म्हटलेलं आहे. विद्यावान आहे म्हणजे काय आहे? नुसती विद्या नाहीये, नुसतंच पांडित्य नाहीये, अतिचातुर. तो स्मार्ट वर्क पण जाणतो. त्याला हार्डवर्क माहितीच आहे. पण जसं आपण म्हणतो, की हार्डवर्कला स्मार्ट वर्कची जोड लागली आणि ह्या दोघींचा व्यवस्थित समन्वय झाला, की चतुरता आणि बुद्धिमत्ता हे एकत्र आले, तर आपण खूप काही गोष्टी सहज साध्य करू शकतो. ते हनुमान शिकवतो. आणि मग त्याचं वर्णन येतं. हनुमान मुळामध्ये मगाशी तर त्याचं मृग वगैरे वर्णन बघितलं, पण तो दशग्रंथी ब्राह्मण होता. वाल्मिकी रामायण आणि रामचरितमानस या दोनही ठिकाणी हनुमान आणि रामाच्या भेटीचा अफाट सुंदर वर्णन येतं, ज्याच्यामध्ये हनुमान हा दशग्रंथी ब्राह्मण संस्कृत प्रकांड पंडित आहे आणि मंत्रशास्त्राच्या सगळ्या सिद्धी ज्याला प्राप्त होत्या, असा हनुमान आहे. आपल्यासाठी आपण श्वास हा मगाचा एक शब्द बघितला, तर श्वासाच्याच अधीन सगळं काही आहे. आपल्यामध्ये इंद्रिय विषय बघितला की नाही आपण. मग मी इंद्रियांना आणि आता माझं नाव सारा आणि माझं नाव आणि माझी इंद्रिय यांना तिथपर्यंतच अर्थ आहे, जोपर्यंत माझ्या देहामधला हनुमान म्हणजे प्राण शिल्लक आहे. जेव्हा हे चैतन्य निघून जाईल, जेव्हा मी प्राणविरहित असेन, तेव्हा आपण त्याला म्हणतो, की त्याच्यामध्ये चैतन्यच नसणं, मृत. तर मृत व्यक्तीच्या इंद्रियांना तसा काहीसा अर्थ उरत नाही. कारण त्या इंद्रियांपासून तो काहीच धारण करू शकत नाही, ग्रहण करू शकत नाही. ती गोष्ट सांगताना हनुमंताचा एक महत्वाचा विषय येतो, की तो दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे संस्कृताच्या सगळ्या ग्रंथांचं अध्ययन केलेला इंद्रिय निग्रह ज्याला इंद्रियांवरती प्रत्येक इंद्रियांच्या शक्ती कशा, कुठे, कधी नियमबद्धतेने वापरायच्या याचं ज्ञान होतं. आणि त्याच्यासाठीच वानर आणि वन. वानरमध्ये आधी वन आणि नर 2 शब्द येतातच, तर नरयोनी हा आपण विषय बघितला. पण या वनाशी त्याचा घनिष्ठ संबंध होता. मग रामायणात रामाच्या वनवासाची गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे. वरवर दिसायला असं की एक अत्यंत आपण म्हणूया एक अत्यंत ऐहिक किंवा आपण अतिशय भौतिक पद्धतीने त्या घटनेकडे बघितलं, तर अरे रे! एवढ्या राजकुमारावरती जो जवळ-जवळ त्याचा राज्याभिषेक होणार आणि त्याच्यावरती इतका मोठा अन्याय झाला आणि इतका मोठा अन्याय की त्याला वनवासात जावं लागलं. ही अशी आपल्या सामान्य माणसासाठी ही ती घटना आहे. पण मुळामध्ये जो अवतार कार्य आहे त्याच्यावर अन्याय होईल का? त्या अवतार कार्याचं प्रयोजन सिद्धीसाठी काही सहेतुक गोष्टी साधल्या जातात किंवा नेमल्या जातात किंवा रचल्या जातात. हां, तर तशा ह्याच्यामध्ये तो वनामध्ये येतो. आता वनाचा कायदा, जंगलचा कायदा म्हणतात ना, जंगल का कानून, हा नेहमी फार वेगळा असतो. मग या वन शब्दामध्ये काय आहे, तिथे त्या त्या तिथपर्यंत पोहोचण्यासाठी व आणि न 2 अक्षर आहेत त्याच्यामध्ये. मग वरुण देवतेचा नियमन शिकवतो. म्हणजे आपल्या सर्व शक्तींचं नियमबद्धता ठेवून म्हणजे पुढे नेणारा, पुढे नेणारा किंवा आपल्या ध्येयाच्या दिशेने नेणारा असा काहीतरी एक भौगोलिक प्रदेश ते म्हणजे वन. या वनात मुळातच अद्भुत शक्ती असतात. अखंड रामायण या असंख्य अद्भुत गोष्टींनी भरलेलं आहे. मग ते सुवर्णमृग असू दे, ते शबरी असू दे, की अजून कोणी असू दे. अशा भरपूर विलक्षण गोष्टींनी रामायणातल्या 14 वर्षांच्या वनवासाच्या काळाचं वर्णन येतं. आणि हनुमान चालीसेत सगळ्यात महत्त्वाचा त्याच्यातला उल्लेख येतो, की याच वनात त्याची हनुमानाशी भेट व्हायची होती. बंद कर आणि त्याची हनुमानाशी जी पहिली भेट झाली, ती मुळात एक प्रकांड पंडित म्हणून. म्हणजे
ज्याला सगळ्या विद्या प्राप्त आहेत आणि जो सगळं काही जाणतो असा प्रकांड पंडित म्हणून. मग ती गोष्ट झाली म्हणजे ती भेट झाली त्याची गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. गोष्ट काय आहे, की हा हनुमान ध्यानस्थ बसला होता. एखाद्या ऋषितुल्य व्यक्तींसारखा तो रामाला लांबून दिसला आणि चालत जाणाऱ्या रामाला हा हनुमान असा दिसला असताना त्याला असं वाटलं, की हे कोणीतरी मोठे तपस्वी आलेत आणि आपल्याला माहितीच आहे, की हा ऋषिप्रिय होता. ऋषींचा अत्यंत लाडका राम होता. कारण तो कायमच ऋषींना मान, सन्मान, योग्य त्यांच्याविषयी आस्था आणि त्यांच्या कुठल्याही कार्यामध्ये सातत्याने धावून जाणारा असा राम होता. मग तसं त्याला वाटलं, की हे ऋषी आहेत. तर राम ही गोष्ट आहे रामचरितमानसमध्ये, की राम जातो आणि त्या हनुमानाला जवळ-जवळ नमस्कार करणार आता वाकून, की तुम्ही आमचं अहोभाग्य, की या वनवासामध्ये तुमचं आम्हाला दर्शन झालं. तर मला, माझ्या कुटुंबाला, सीतेला, लक्ष्मणाला आशीर्वाद द्या म्हणून हे तिघंही जवळ खाली वाकतात आणि त्याच्या पायांना हात लावणार. तोच ध्यानमग्न हनुमान तिथून जागा होतो आणि त्याला ओळख करून देतो स्वतःची, की मी कोणी ऋषी नाही. मी तुमचीच वाट बघत असलेला तुमचा दूत, असा रामदूत हनुमान आहे. अशी ती गोष्ट येते आणि त्या गोष्टीतला संपूर्ण संवाद हा संस्कृतात येतो. असं म्हटलं जातं, की राम आणि हनुमानाचं पहिलं संभाषण हे संस्कृतामध्ये होतं. तर वाणी सिद्धी हा एक हनुमान चालीसेमध्ये विषय येतो, की आपल्या भाषेवरती किंवा कम्युनिकेशन स्किल्स, आजकाल आपण ज्याला कम्युनिकेशन स्किल म्हणतो, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल याचे काही सोपे श्वासावर आधारित प्रयोग म्हणूया किंवा आपण म्हणतो की चक्र साधनेवर आधारित प्रयोग हा हनुमान चालिसेचा एक छोटासा गाभा आहे, की हा विषय त्याच्यामध्ये येतो. आणि मग हनुमान आणि राम एक उभे राहतात आणि सगळ्यात पहिल्यांदा राम त्याला म्हणतो, की "तू जरी दूत वगैरे काही म्हणत असाल, पण तुझी जागा माझ्या हृदयापाशी आहे." असे रामाचे शब्द आहेत. मग तो हृदयाचा स्पर्श आणि रामाचं हृदय आणि हनुमानाचा स्पर्श हा एक तिथे विषय येतो. हृदय चक्रांच्या भाषेत बघितलं तर अनाहत चक्र असं त्याला म्हणतात. तर या चक्राविषयीचं काही आपण या हनुमान चालिसेत अजून थोडंसं जाणून घेणार आहोत. तर एकंदरीत आपण हनुमान चालिसेची ओळख, हनुमानाची ओळख आणि हे चालिसा कुठून आलं काय हे थोडंसं आपण ह्याच्यामध्ये बघत होतो. आणि मगाशी जसं म्हटलं तसं की 40 श्लोकांमध्ये 40 वेगवेगळ्या गोष्टी आणि 40 वेगवेगळ्या रेमेडी अशा स्वरूपाचं येतं. जी आपण कार्यशाळा म्हणून घेतो, तेव्हा याचा समग्र अर्थ आपण बघतो. त्याच्याबरोबर तितकंच सिद्ध ताकदीचं समर्थ रामदासांनी लिहिलेलं भीमरूपी महारुद्रा हे स्तोत्र आहे. ज्याच्यामधले काही छोटे आपण इझी म्हणजे त्याचा अर्थ तर बघणारच आहोत संपूर्ण आणि तो अर्थ बघून झाल्यावर या दोन्हीचा तौलनिक अभ्यास करताना याच्यातली स्वरशास्त्राची काही रहस्य, स्वरयोग हा विषय जर ऐकला असेल, तर मगाशी जसं म्हटलं, की हनुमान म्हणजे पवन, पवन म्हणजे वायू, वायू म्हणजे माझ्या शरीरातला प्राण. सो हनुमान हे ब्रह्मांडातली गोष्ट असली तरी पिंड ब्रह्मांड. माझ्या पिंडामध्ये त्याचं स्वरूप काय आहे? तर माझा श्वास, प्राण आणि योगशास्त्राच्या भाषेत पंचप्राण. मग ते पंचप्राण, माझी 10 इंद्रिय, ही काही चक्र आणि त्याच्या काही सिद्धी या सगळ्यांचं एकत्र पॅकेज आहे हे. पॅकेज डील म्हणतात ना तसं. तर ह्या एकत्रित मी काय करू शकते? हे प्रयोग आपण अनुभवणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हनुमानाला चिरंजीवित्व देणारी राम आणि हनुमानाची एक छान घटना, एक छान कथा त्याच्यात येते, की हनुमानाला कसं रामाने हे चिरंजीवित्व बहाल केलं. त्या चिरंजीव तत्वावरती एक ध्यान साधना आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये हनुमान आणि हनुमानाबरोबर सप्तचिरंजीव, तर 7 चिरंजीवांची गोष्ट आपण बघणार आहोत. तर ते सप्तचिरंजीव कोण? मग त्यांच्या कथा काय? आणि त्याच्यातला जो हनुमान आहे, त्या त्या ऊर्जेला असं म्हटलं जातं, की अनेकांना आहेत हा अनुभव, की हिमालयात जाणाऱ्या अनेकांना हनुमानाचं दर्शन किंवा त्याचं तिथे असणं, त्याचं अस्तित्व हे जाणवतं. त्याचा वावर, याचे अनेक दाखले आहेत. असंख्य लोकांनी ते अनुभवलेलं आहे, लिहिलेलं आहे. तर या 7 चिरंजीवांवर आधारित एक छोटी ध्यान साधना पण ह्याच्यात येते. तर अशा प्रकारे आपण हनुमान चालीसा हा विषय बघणार आहोत पुढच्या काही काळामध्ये. आज जे होतं ते एक छोटंसं हनुमान चालीसा काय, त्याची बॅकग्राऊंड काय, त्याच्यात काय-काय विषय आहेत, हनुमान म्हटलं की काय-काय येतं, हनुमानाची नावं काय, त्याचा अर्थ काय आणि हा अर्थ उलगडून बघताना शाबर मंत्र हे एक वेगळंच गणित आहे. त्याच्यातले शब्द खूप
अद्भुत आहेत, वेगळे आहेत. म्हणजे संस्कृत नाहीये, शाबर आहे. तर हे शाबरची थोडीशी बॅकग्राऊंड बघितली, पण आपण अधिक हे सखोल आपण बघणार आहोत. आपण एक हनुमान जयंतीपासून हा वर्ग घेणार आहोत. काही जण नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगते, की हनुमान जयंतीपासून आपण हा वर्ग घेणार आहोत आणि त्याच्या त्याच्या वेळा वेगळ्या-वेगळ्या आहेत. तर ते आपण नंतर पर्सनल चॅटवरती बोलू शकतो. नाईस. तर हनुमान चालीसेची अगदी थोडक्यात माहिती. याचे अजूनही काही व्हिडिओज आहेत ते मी टाकेन जे आधीच्या ह्याचे आहेत. तर ते मी तुम्हाला निश्चितपणे पाठवीन आणि त्यामधून तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्कीच विचारू शकता. आजचा आपला हा छोटासा विषय इथे थांबवूया. आता काही प्रश्न असेल तर प्रश्न घेऊ शकतो. प्रश्न नसतील चॅटवर टाकले तरी चालेल आणि प्रश्न नसतील तर